नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 8. मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो. हुतात्मा गांगुर्डे हा चांगला कार्यकर्ता होता. दुसरेही आपले वीर हुतात्मे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्या सर्वांच्या कुटुंबियांना माझे सांगणे आहे की तुम्ही दुःख करू नका. मरण ही आज ना उद्या पण निश्चितपणे घडून येणारी गोष्ट आहे. हुतात्मा गांगुर्डे व इतरांचे मरण हे वीरांचे मरण आहे. हे वीर हुतात्मे मेले नसून अमर झाले आहेत. त्यांचे मरण हे विलोभनीय मरण आहे. काँग्रेसवाल्यांना मला हे सांगायचे आहे की अशा धमक्यांनी, अत्याचारी हल्ल्यांनी किंवा त्यांच्या भीतीने आम्ही भिवून जाणार नाही. आम्ही मरणाच्या तयारीनेच समरांगणात उतरलो आहोत. सामना करण्याची पूर्ण तयारी जे काही होणार असेल ते होईल. आमच्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रकारचा स्वार्थ त्याग करण्याची आमची सिद्धता आहे. आम्ही अपमानास्पद रीतीने शरण जाणार नाही. आमच्या सामर्थ्याबद्दल आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. आम्ही शत्रूला नाक मुठीत धरायला लावू. शेवटी विजय आमचाच आहे. द्रोण जातीने ब्राह्मण होता. तो श्रीमंतांच्या वस्तीत राहत होता. त्याच्या मुलाचे नाव अश्वत्थामा. श्रीमंतांची मुले चांदीच्या पात्रात दूध आणून पीत असत. ते पाहून अश्वत्थामाच्या आई आपल्या आईजवळ दूध मागत असे. गरिबी असल्यामुळे द्रोणाचे घरी गाय नव्हती. मग चांदीचे भांडे कसे? अश्वत्थामाची आई मुलाची समजूत काढण्यासाठी पाण्यात पीठ कालवून ते पांढरे पाणी मातीच्या भांड्यात त्यास पिण्यासाठी देत असे व अश्वत्थामाही ते पिठाचे दूध इतर मुलांबरोबर पिऊन समाधान मानित असे. एके दिवशी द्रोणाने हे दृश्य पाहिले. आपला मुलगा मातीच्या भांड्यातून पिठाचे दूध इतर मुलांबरोबर पिऊन समाधान मानतो हे पाहून द्रोणाला अत्यंत वाईट वाटले. मी जिवंत असून काय उपयोग? आपणाला एखादी गाय कशी तरी मिळवली पाहिजे असा द्रोण विचार करू लागला. त्याला वाटले गुरुबंधू तो द्रुपद राजा त्याच्याकडे आपण गेलो व आपले गुरुबंधूंचे नाते त्याला सांगितले तर त्याच्याकडून आपणास गाय नक्की मिळेल. या आशेने गरीब द्रोण द्रुपद राजाच्या नगरीत गेला. राजवाड्यात दरवाजाजवळ जाताच द्वारपालांनी त्यांना विचारले, कोण रे तू? द्रोण म्हणाला, मी राजाचा गुरुबंधू आहे. अंगावर चिंध्या घातलेला हा राजाचा गुरुबंधू कसा असेल असे वाटून ते द्वारपाल मोठमोठ्याने हसून द्रोणाची टवाळी करू लागले. शेवटी एका समंजस गृहस्थाने दरबारात राजास निरोप कळवला की आपला कोणीतरी गुरुबंधू बाहेर उभा आहे. तो आपणास भेटू इच्छितो. राजाने त्याला आत आणण्यास सांगितले. द्रोण आत आल्यावर त्याने आपल्या गुरुबंधुत्वाची ओळख करून देण्यासाठी राजाला मागील हकीकत सांगितली व एखादी गाय देण्याची विनंती केली. हा भिकारडा आपल्याशी नाते जोडून आपल्या श्रेष्ठत्वास कमीपणा आणीत आहे म्हणून द्रुपदाला फार राग आला व त्याने आपल्या सेवकाकरवी द्रोणाला भर दरबारातून बाहेर हकलून लावले. बाहेर पडताना द्रोण मागे वळून राजास म्हणाला, राजा, तुला गाय द्यायची नव्हती तर मला तसे सांगायचे होते, पण तसे न करता तू भर दरबारात अपमान केलास. या अपमानाचा बदला म्हणून माझ्या शिष्याकरवी हातपाय बांधून तुला माझ्या पायाशी शरण आणील तरच मी नावाचा द्रोणाचार्य अशी प्रतिज्ञा करतो असे बोलून द्रोण बाहेर पडला. पुढे द्रोणाने कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवली. विद्या संपादनानंतर इतर शिष्यांप्रमाणे अर्जुनाने द्रोणास विचारले, आपणास गुरुदक्षिणा काय देऊ? द्रोणाने हवी असलेली गुरुदक्षिणा मागितली. अर्जुनाने खरोखरीच द्रुपद राजाला बांधून
त्याला द्रोणाचार्याच्या पायावर लोळण घालण्यास लावले. बंधू भगिनींनो, आपण अल्पसंख्य असलो, गरीब असलो तरी आपणाला स्वाभिमान आहे. द्रोणासारखा प्रखर अभिमान बाळगून तुम्ही प्रचंड सामर्थ्यवान शत्रूसही दाती तृण देऊन तुमच्या पायाशी लोळण घेण्यास भाग पडाल, असा मला आत्मविश्वास आहे. मरणालाही पाठीमागे टाकून आपल्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मविश्वासपूर्वक लढणे हीच आपली प्रतिज्ञा. काँग्रेस व हिंदूंना माझे सांगणे आहे की दंगाधोपा करून आम्हाला निवडणुका जिंकायच्या नाहीत. सामना करायचाच म्हटले तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्हाला सामर्थ्य नसेल तरी स्वाभिमान आहे. ज्यांनी आमच्यावर हात टाकला त्यांना आम्ही शरण आणूच. धन्यवाद. श्रोतेहो, जनता वृत्तपत्रात दिनांक 2 मार्च 1946 या दिवशी हा लेख छापून आला होता. मुंबई येथे दिनांक 17 फेब्रुवारी 1946 रोजी केलेल्या भाषणातील हा काही भाग इथे सांगितलेला आहे. श्रोतेहो, हे भाषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हापर्यंत येतील. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा.